वेलकम टू दिशा क्लासेस। आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10th मधील चॅप्टर नंबर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मधील प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत। आणि या प्रॉब्लेम सेट मधील एक्झाम्पल नंबर 1 to 6 एवढे एक्झाम्पल्स आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आज आपण इथे प्रॉब्लेम सेट 5 घेतो। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट हा सॉल्व्ह केलेला आहे, थेअरी पार्ट हा झालेला आहे। त्या सगळ्या थेअरी पार्टचा यूज आपण इथे करणार आहोत। ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स यूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्स। सी फर्स्ट, sec AB is parallel to y axis and the coordinate of point A are 1 3, then the coordinate of point B can be। बघा मीनिंग फक्त घ्या लक्षात। sec AB is parallel to y axis, y axis ला AB ही लाइन पॅरलल आहे। जी फॉर एक्झाम्पल इथे आपण कन्सिडर केली कोऑर्डिनेट सिस्टीम x ॲक्सिस घेतला, इथे y ॲक्सिस घेतलेला आहे आणि जी लाइन AB आहे ती पॅरलल टू y ॲक्सिस आहे आणि त्या लाइन AB वरचा पॉइंट हा दिला आपल्याला 1 3। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केले ती लाइन ह्या पॉइंट मधून जाते। ठीक आहे, याच्यावर इथे पॉइंट आहे 1 आणि 3। देन फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B। आता B चे आपल्याला कोऑर्डिनेट रेकग्नाइज करायचे की ह्याच्यामध्ये कुठला असेल। बघा y ॲक्सिस ला पॅरलल आहे आणि जेव्हा लाइन ही y ॲक्सिस ला पॅरलल असेल त्यावेळी त्याचा x कोऑर्डिनेट हा कॉन्स्टंट असतो, तो इक्वलच राहतो, सेम राहतो। आता x कोऑर्डिनेट कोणाचा सेम असेल तर पॉइंट या लाइनवर जितके पॉइंट्स असतील त्या सर्व पॉइंट्सचा x कोऑर्डिनेट हा इक्वल असेल। आता इथे जर पॉइंट A कन्सिडर केला तर x कोऑर्डिनेट 1 आहे, मग आता B चा देखील x कोऑर्डिनेट हा 1 असेल। मग याच्यामध्ये बघा बरं पर्याय 1 x कोऑर्डिनेट हा 1 असेल, हा पर्याय कोणता तर ऑप्शन नंबर डी, मीन्स B हॅविंग अ कोऑर्डिनेट 1 -3। ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स लाइन्स टू द राइट ऑफ द ओरिजिन ऑन x ॲक्सिस। बघा x ॲक्सिसच्या राइट साइडला, आता x ॲक्सिस कन्सिडर केला आपण। ठीक आहे, इथे आहे 0 आणि ओरिजिन मीन्स हियर द कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन इज 0। आता 0 च्या राइट साइडला आहे, ओरिजिनच्या राइट बाजूला आहे असा पॉइंट कोणता असेल। बघा राइट साइडला म्हणले तर सगळे ह्या ठिकाणी ज्या व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यू ह्या पॉझिटिव्ह असणार आणि x ॲक्सिस सांगितलेला आहे। x ॲक्सिसचं इक्वेशन काय, दॅट इज y कोऑर्डिनेट इज 0, म्हणजे y कोऑर्डिनेट हा 0 पाहिजे आणि x कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह x ॲक्सिसवर आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह पाहिजे। मग इथे जर ऑप्शन पाहिले तर x कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह, आता ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी मध्ये x कोऑर्डिनेट हा पॉझिटिव्ह आहे पण तो x ॲक्सिसवर आहे म्हणजे y कोऑर्डिनेट 0 असेल। y कोऑर्डिनेट 0 असणारा इथे आपल्याला ऑप्शन आहे ऑप्शन डी। ठीक आहे, नेक्स्ट डिस्टन्स ऑफ पॉइंट -3 4 फ्रॉम द ओरिजिन इज। बघा आता डिस्टन्स फॉर्म्युला आहे पण ओरिजिन पासून असेल तर त्याच्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे √x² + y²। मीन्स जो पॉइंट दिलेला आहे आपल्याला डिस्टन्स ओरिजिन पासून काढायचा आहे आणि त्या ठिकाणी जो पॉइंट दिलेला आहे त्याचा कोऑर्डिनेट आपण x कन्सिडर केला आणि y कन्सिडर केला। ठीक आहे, आता x ची व्हॅल्यू इथे -3 आहे, -3 चा स्क्वेअर 9 होईल आणि 4 चा स्क्वेअर 16 होईल, मीन्स √25 ची व्हॅल्यू येईल 5। Therefore the distance of point -3 4 from the origin is 5, म्हणून या ठिकाणी आन्सर 5 येईल। ठीक आहे, आता फोर्थ क्वेश्चन, a line makes an angle of 30 degree with the positive direction of x axis, so the slope of line is। बघा स्लोप ऑफ लाइन विचारलेला आहे, थीटा हा अँगल 30 दिलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी स्लोप ऑफ लाइन इज इक्वल टू tan थीटा हा फॉर्म्युला आपण यूज करणार। ठीक आहे, आता याच्यातील कोणता ऑप्शन असेल तर tan थीटा म्हणलं तर tan 30 ची व्हॅल्यू ही 1/2 आहे का √3/2 आहे का 1/√3 आहे का √3 आहे। आता यासाठी आपल्याला त्या जो काही ट्रिग्नोमेट्रिक टेबल आहे त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे। ठीक आहे, आता tan 30 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 1/√3 आहे, मीन्स आवर आन्सर इज हियर 1/√3। नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, क्वेश्चन नंबर 2,
डिटरमाइन वेदर द गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. दिलेले पॉइंट्स हे कोलिनियर आहेत का हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता कोलिनियर आहेत का नाही हा कन्सेप्ट आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याने सुद्धा सॉल्व करू शकतो आणि स्लोप ऑफ लाईन याने देखील सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता इथं जो आपण कोलिनियर आहेत का नाही हे डिटरमाइन करण्यासाठी स्लोप ऑफ लाईन कन्सिडर करणार आहोत. मीन्स हिअर फर्स्ट वी राईट ऑल दॅट कोऑर्डिनेट्स. We consider here x1 is equal to 0, y1 is equal to 2, x2 is equal to 1, y2 is equal to negative 0.5 and x3 is equal to 2 and y3 is equal to negative 3. ठीक आहे. दिलेले कोऑर्डिनेट्स हे आपण फर्स्ट कन्सिडर केले. एक्स कोऑर्डिनेट x1 y1, x2 y2, x3 y3. ठीक आहे. आता आपल्याला कोलिनियर आहेत का नाही हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे यासाठी आपण जो कन्सेप्ट घेणार तो स्लोप ऑफ लाईन. फर्स्ट वी फाइंड द स्लोप ऑफ लाईन AB. आता आपल्याला लाईन AB चा स्लोप फाइंड आउट करतो. ठीक आहे. फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आता कोऑर्डिनेट जे आहेत त्या व्हॅल्यू आहेत त्या आपण इथं घेऊ. y2 आहे निगेटिव्ह 0.5 मायनस y1 आहे 2 अपॉन x2 आहे 1 मायनस x1 आहे 0. ठीक आहे. मायनस 0.5 मायनस 2 ॲडिशन येईल मायनस 2.5 अपॉन 1 मी स्लोप ऑफ लाईन इज निगेटिव्ह 2.5. ठीक आहे. स्लोप ऑफ लाईन AB काढला. आता नेक्स्ट सेगमेंट किंवा लाईन कोणती तयार होती BC. मग आता BC चा स्लोप आपण करणार. स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर दॅट. दॅट इज आता स्लोप ऑफ लाईन BC B आणि C चे कोऑर्डिनेट्स कन्सिडर करा. x2 x3 कन्सिडर केलेत म्हणजे ह्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला y2 मायनस y1 च्या ऐवजी y3 मायनस y2 घ्यावा लागेल. y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. आता y3 ची व्हॅल्यू निगेटिव्ह 3 मायनस y2 आहे मायनस 0.5 अपॉन x3 आहे 2 मायनस 1. सिम्प्लिफाय करू. निगेटिव्ह 3 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 0.3 अपॉन 2 मायनस 1 दॅट इज 1. आता साइन डिफरंट आहेत म्हणजे सबट्रॅक्शन करणार. निगेटिव्ह 3 प्लस 0.5 म्हणजे 3 मधून 0.5 मायनस केले. ह्या ठिकाणी निगेटिव्ह 2.5 अपॉन 1 मीन्स हिअर स्लोप ऑफ लाईन BC हा देखील निगेटिव्ह 2.5 आला. बघा दोघांचा स्लोप इथे इक्वल आलेला आहे. मीन्स वी राईट हिअर स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन BC is equal to slope of line BC. Both the slopes are equal and in between them here point B is a common. Means point B is common in both the lines. Point B is common point. दोघांच्या मध्ये कॉमन पॉइंट आहे म्हणजे पॉसिबिलिटी काय होऊ शकत नाही. जर पॉइंट कॉमन नसेल तर लाईन्स आर पॅरलल म्हणू शकतो. पण स्लोप इक्वल आहेत आणि त्याच्यामध्ये पॉइंट B हा कॉमन पॉइंट आहे. याचा अर्थ की हे जे तीन पॉइंट्स आहेत हे कोलिनियर्स आहेत. सो हिअर वी राईट देअरफॉर पॉइंट्स A, B and C आर कोलिनियर पॉइंट्स. हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. बघा या ठिकाणी आपण हे सेम एक्झाम्पल डिस्टन्स फॉर्म्युलेने सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन सेम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल पहा. दॅट इज L1 2M5 3N8 6. ठीक आहे. 3 पॉइंट्स दिलेले आहेत आणि तिन्ही पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स इथं आपण कन्सिडर करू. कन्सिडर हिअर x1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 2, इथं आपल्याला y1 घ्यावं लागेल. y1 इज इक्वल टू 2. ठीक आहे. x1 इज इक्वल टू 1, y1 इज इक्वल टू 2, x2 इज इक्वल टू 5 and y2 is equal to 3. x3
is equal to 8, y3 is equal to 6. पहिला कोऑर्डिनेट्स आपण सगळे कन्सिडर केले. आता इथे आपण स्लोप. फर्स्ट वी फाइंड स्लोप ऑफ लाइन LM. LM चा स्लोप आपण फाइंड आउट करणार. वी राइट हियर फॉर्म्युला y2 minus y1 अपॉन x2 minus x1. ठीक आहे. आता y2 minus y1 म्हणजे y2 ची y1 ची व्हॅल्यू आपण इथे घेणार. y2 आहे 3. 3 minus 2 अपॉन x2 ची व्हॅल्यू आहे 5 minus 1. Means 1 upon 4 is the slope of line LM. Slope of line LM. LM चा स्लोप ह्या ठिकाणी आपल्याला 1.1 upon 4 आलेला आहे. ठीक आहे. आता आपण काढणार स्लोप ऑफ लाइन MN. स्लोप ऑफ लाइन MN is equal to, आता M आणि N, x2 आणि x3 हे कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे फॉर्म्युला इथे आपल्याला असा लिहावा लागेल y3 minus y2 अपॉन x3 minus x2. y3 6 आहे, y2 3 आहे, 6 minus 3 अपॉन x3 8 आहे आणि x2 हा 5 आहे. 6 minus 3 is equal to 3. 8 minus 5 also is equal to 3. 3 upon 3 means 1. Slope of line is equal to 1 upon 4. Slope of line MN is equal to 1. Both slopes are not equal. So here we write slope of line LM is not equal to slope of line MN. दोघांचे स्लोप इक्वल नाहीत, म्हणजे ते पॅरलल सुद्धा नाहीत आणि ह्या ठिकाणी ते कोलिनियर पॉइंट सुद्धा नाहीत. सो हियर वी राइट that is points. Which points are given here? Point L, M and N are non-collinear points. हे पॉइंट्स कोलिनियर नाहीत का तर ह्यांचा स्लोप हा इक्वल आलेला नाही. ठीक आहे. हा आपण क्वेश्चन नंबर 2 घेतला. आता क्वेश्चन नंबर 3 पहा. Find the coordinates of the midpoint of line segment A, line segment joining P and Q. आता आपल्याला मिड पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. ओके. Here we consider same the value of x1 and y1. Consider x1 is equal to 0, y1 is equal to 6, x2 is equal to 12, y2 is equal to 20. ठीक आहे. कोऑर्डिनेट्स कन्सिडर केली. आता मिड पॉइंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. मग ह्या ठिकाणी तो पॉइंट आपण कन्सिडर करू. अगेन वी कन्सिडर हियर व्हॉट इज दॅट पॉइंट M in bracket XY is a midpoint. हा पॉइंट मिड पॉइंट आहे हे आपण कन्सिडर केलं. ठीक आहे. आता मिड पॉइंट आहे, मिड पॉइंटचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार आहोत, म्हणजे ह्या ठिकाणी आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार. बाय युजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला. बघा चॅप्टर हा जो आपला कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे तो खूप सोपा आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युले लर्न पाहिजे. सेक्शन फॉर्म्युला आहे, मिड पॉइंट फॉर्म्युला आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युला आहे, स्लोप ऑफ लाइन, एवढे फॉर्म्युले हे आपल्याला ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय, तर कोणाचे मिड पॉइंट काढणार आपण, पॉइंट M चे. M इन ब्रॅकेट XY इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 and y1 प्लस y2 अपॉन 2. व्हॅल्यूज घेऊ. x1 आहे 0 प्लस 12 अपॉन 2, y1 आहे 6 plus 20 upon 2. Means here we will get 12 upon 2 and 26 upon 2 means we divide by 2 means we will get here 6 and 13. What is that 6 and 13? It is the coordinate of point M. So we write coordinate of midpoint. Coordinate of midpoint is 6 and 13. ठीक है.
हा एक्झाम्पल सोपं होतं, मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा होता आणि त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे होते. ओके, टेक क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 पहा. फाइंड द रेशो in which the line segment joining the point A and B is divided by the y-axis. बघा आता y-axis ने ज्या ठिकाणी हे दोन पॉइंट्स आहेत, आपण इथं कन्सिडर केलं की हा पॉइंट A आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स 3 आणि 8 आहे. ठीक आहे. आता पॉइंट B दिलेला आहे, त्याचे पॉइंट्स आपण कन्सिडर केले. ह्या ठिकाणी कन्सिडर नाही, आपल्याला दिलेले आहे. इट इज -9, 3. ठीक आहे. ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स दिलेत, मग ही मी लाईन सेगमेंट जॉईन केली. पहा आता काय सांगितलेलं आहे पहा. फाइंड द रेशो इन विच द लाईन सेगमेंट जॉईनिंग द ए अँड बी इज डिवायडेड बाय वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिस द व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. ही वाय ॲक्सिस ह्या सेगमेंट ए बी ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करते तो रेशो फाइंड आउट करायचा आहे. तो रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी आपण हा पॉइंट सी कन्सिडर केला. ठीक आहे. पॉइंट सी डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो m:n. m:n या रेशो मध्ये डिवाइड केलेला आहे आणि तोच रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मीन्स हिअर वी कन्सिडर दॅट ऑल व्हॅल्यूज ॲज x1 अँड y1 ॲज. हिअर x1 हा आपण a चा कोऑर्डिनेट घेतला 3, y1 इज इक्वल टू 8, x2 इज इक्वल टू -9 अँड y2 इज इक्वल टू 3. कोऑर्डिनेट कन्सिडर केली. आता आपल्याला सी हा पॉइंट सेक्शन करतो बघा, डिवाइड करतो इन द रेशो m:n. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जो फॉर्म्युला घेणार तो येईल सेक्शन फॉर्म्युला. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला काय आहे आपल्याला रिमाइंड करावं लागेल. द पॉइंट सी मीन्स वी राइट हिअर xy is equal to mx2 plus nx1 upon m plus n, my2 plus ny1 upon m plus n. आता सी चे कोऑर्डिनेट्स बघा, तो y ॲक्सिस वर आहे आणि सी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहित नाही, पण तो y ॲक्सिस वर आहे. मीन्स व्हॉट इज द इक्वेशन ऑफ y ॲक्सिस. y ॲक्सिसचं इक्वेशन काय आहे, तर y ॲक्सिस वर कुठेही गेलो तर x कोऑर्डिनेट हा 0 असेल आणि y कोऑर्डिनेट हा डिफरंट असेल. ठीक आहे. म्हणजे सी हा पॉइंटचा आपण कोऑर्डिनेट कन्सिडर केला 0 आणि y. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू ही मिळालेली आहे 0. बघा आता रेशो फाइंड आउट करायचा आहे. रेशो फाइंड आउट करायचा असेल तर एक रेशो आपण x ची व्हॅल्यू म्हणून, सेकंड रेशो आपण y ची व्हॅल्यू म्हणून घेऊ शकतो. पण आपल्याला इथं सी चा x कोऑर्डिनेट माहित आहे का y कोऑर्डिनेट माहित आहे, तर x सी या पॉइंटचा x कोऑर्डिनेट हा 0 माहित आहे. ठीक आहे. म्हणजे इथं आपण घेणार x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता x ची व्हॅल्यू 0, m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x2 किती आहे, -9, प्लस n ची व्हॅल्यू पण फाइंड आउट करायची आहे. x1 किती आहे, 3 अपॉन m प्लस n. ठीक आहे. रेशो फाइंड आउट करणार आहोत आपण. रेशो फाइंड आउट करणार आहोत म्हणजे ह्या ठिकाणी m:n ची व्हॅल्यू ही आपण फाइंड आउट करणार आहोत. आता m प्लस n इंटू 0 म्हणजे 0 आला. मीन्स 9m प्लस 3n इज इक्वल टू 0. -9m इज इक्वल टू -3n. का बरं मी घेतला असेल ह्याला लेफ्ट साईडला, राईट साईडला का, तर आपल्याला m:n म्हणजे m अपॉन n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग m हा n डिनॉमिनेटरला घेतला तर व्हॅल्यू काय येईल, -3 upon -9 means 1 upon 3. Means what is ratio here? The ratio for the given example, that is m:n is equal to 1:3. हा रेशो इथं आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन नंबर 5. Find the point on the x-axis which is equidistant from P to -5 and Q -2, 9.
ठीक आहे. पॉइंट एक्स ॲक्सिस, सी फाइंड द पॉइंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम. आता इक्विडिस्टन्स फ्रॉम आहे आणि तो पॉइंट हा एक्स ॲक्सिसवर आहे. आता तो पॉइंट इथं आपण पहिल्यांदा कन्सिडर करू. ठीक आहे. इथं घेतलं आपण पॉइंट एम. कन्सिडर पॉइंट एम is equidistant from point P and Q. Point P and Q. ठीक आहे. याच्यापासून तो इक्विडिस्टन्सवर आहे. अजून काय दिलं की हा जो पॉइंट आपण एम कन्सिडर केला इट इज लाय ऑन एक्स ॲक्सिस. मीन्स दिस पॉइंट एम is lie on x axis. तो x axis वर आहे. बरोबर आहे. म्हणजे m चे कोऑर्डिनेट्स काय येतील बघा. तो x axis वर आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला y कोऑर्डिनेट हा 0 असेल. why? what is that reason? the equation of x axis वर कुठेही आपण पॉइंट घेतला तर त्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे y ची व्हॅल्यू इथं 0 आहे. ठीक आहे. आता आपण कन्सिडर करू x1 ची व्हॅल्यू 2, y1 ची व्हॅल्यू निगेटिव्ह 5 आली, x2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह 2 आणि y2 ची व्हॅल्यू 9 आली. ठीक आहे. x आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि y ची व्हॅल्यू आपण इथं 0 घेतली. बघा इक्विडिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स हे सेम आहे. कोणाचं सेम आहे तर ह्या ठिकाणी हे जे काही पॉइंट आहे म्हणजे PM आणि MQ हे डिस्टन्स इक्वल आहे. म्हणजे आता इथं आपण घेतले PM इज इक्वल टू QM. का तर पॉइंट M हा इक्वल डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. इक्वल डिस्टन्सवर आहे हा मीनिंग दिला म्हणजे त्यांचं डिस्टन्स इक्वल आहे. आता डिस्टन्स इक्वल आहे म्हणजे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून पीएमचे कोऑर्डिनेट पीएमचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. बघा P चा कोऑर्डिनेट हा आपण x1 y1 कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. Q चा कोऑर्डिनेट हा आपण x2 y2 कन्सिडर केलेला आहे आणि M हा आपला x आणि y आहे. आता PM चं डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे P आणि M चे कोऑर्डिनेट लक्षात घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे इथे येईल x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 म्हणजे ह्या ठिकाणी y आहे 0 मायनस y1 आहे 5 मायनस मायनस प्लस 5 झालं. दिस डिस्टन्स इज इक्वल टू अंडर रूट. आता ह्या ठिकाणी QM चं डिस्टन्स घ्यायचं आहे मीन्स x2 मायनस x मीन्स x मायनस मायनस प्लस 2 झाला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y कोऑर्डिनेट आहे 0 मायनस y2 घेतला तर तो 9 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. दोघांच्याकडे स्क्वेअर रूट आहे ते स्क्वेअर रूट आपण काढू शकतो बाय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. दोघांचा जर आपण स्क्वेअर घेतला तर ह्या ठिकाणी तो स्क्वेअर रूट साइन निघून जाईल बाय टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. ठीक आहे. आता इथे x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 प्लस 5 म्हणजे 5 स्क्वेअर इज इक्वल टू सिमिलरली x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस निगेटिव्ह 9 स्क्वेअर. आता एक्सपान्शन करायचं आहे. एक्सपान्शन कोणाचं घेणार आपण तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन इथं आपण यूज करणार. काय आहे a प्लस बी चं एक्सपान्शन दॅट इज a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. आता फर्स्ट ब्रॅकेटसाठी आपण a मायनस b चं एक्सपान्शन घेणार मीन्स द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म x स्क्वेअर मायनस ट्वाइस ऑफ इट्स प्रोडक्ट मीन्स मायनस 4x plus square of second term that is a 4 plus 5 square means 25 is equal to again we are taking the square of x plus 2 means x square plus 4x plus 4 plus 81. See on both side x square is here it is a cancelled. Then we are taking the x variable on the left side means here we write negative 4x
again we are taking this plus as a negative 4x is equal to this addition is 85 minus ह्या दोघांची ॲडिशन इथं येईल 29. ठीक आहे. सो आता दोघांना सेम साइन आहे मीन्स निगेटिव्ह 8x इज इक्वल टू सबट्रॅक्शन करतोय आपण 6 कॅरी 1 एक देऊन टाकला मीन्स हिअर वी गेट 56. ठीक आहे. मीन्स x हा किती येईल x is equal to 8 7s are 56 means minus 7 means what is the coordinate of that point means the coordinate of that point is बघा x कोऑर्डिनेट आहे -7 आणि y कोऑर्डिनेट आहे त्याचा 0 म्हणजे कोऑर्डिनेट काय मिळाला इथे ठिकाणी आपल्याला -7 0 is the coordinate of that point which is equidistant from point P and Q. ठीक आहे. आता एक क्वेश्चन आपला आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला अजून एक क्वेश्चन घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर 6. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द फॉलोइंग पॉइंट्स. डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आता डिस्टन्स फाइंड आउट करणार म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण डिस्टन्स फॉर्म्युला. आता ह्या ठिकाणी परत आपण कन्सिडर करू x1 ची व्हॅल्यू a आहे y1 ची व्हॅल्यू 0 आहे x2 ची व्हॅल्यू 0 आहे y2 ची व्हॅल्यू a आहे. डिस्टन्स काढायचा आहे मीन्स वी राइट हियर डिस्टन्स फॉर्म्युला बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला कोणाचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे AB मीन्स डिस्टन्स AB is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. आता फटाफट किमती घालू आपण. x2 बघा 0 आहे 0 minus a bracket square plus y2 आहे a minus 0 bracket square means here in bracket a minus 0 minus a bracket square plus a square. ठीक है means distance AB is equal to minus a square म्हणजे a square आला plus a square plus a square 2a square. What is the value of or what is the square root of 2a square which is equal to here a in bracket or in root 2 means the distance AB. तर डिस्टन्स AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. किती आलं ते या ठिकाणी a√2 युनिट्स आलं. ठीक आहे. इनडायरेक्टली आपल्याला क्वेश्चन होता कारण इथं x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट a च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे त्यामुळे डिस्टन्स देखील आपल्याला हे a च्या फॉर्म मध्ये मिळालेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून 2 क्वेश्चन्स आहेत पण त्यातील मी क्वेश्चन नंबर 3 घेतली तो पण a च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन सेम आहे फाइंड द डिस्टन्स. आता डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे म्हणजे कोऑर्डिनेट कन्सिडर करू x1 is equal to -3a y1 is equal to a x2 is equal to a and y2 is equal to -2a. ठीक है. Find the distance between point RS. How we find it? By using distance formula. By using distance formula. Distance formula इथे आपण यूज करना. Distance RS is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ठीक आहे. आता व्हॅल्यूज घालायच्या आहेत. x2 ची व्हॅल्यू काय आहे x1 ची व्हॅल्यू काय आहे x2 आहे a minus 3a bracket square plus बघा y2 ची व्हॅल्यू -2a minus a ची व्हॅल्यू a ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला सिम्प्लिफाय करायचे आहे आपल्याला. ब्रॅकेट मध्ये पहा a minus 3a म्हणजे a plus 3a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस -2a minus a means -3a square. Means here we write distance RS is equal to under root a plus 3a
मीन्स 4a स्क्वेअर प्लस निगेटिव्ह 3a स्क्वेअर. आता ह्यांचा स्क्वेअर घेऊ. 4a स्क्वेअरची व्हॅल्यू आली 16a स्क्वेअर प्लस निगेटिव्ह 3a चा स्क्वेअर हा 9a स्क्वेअर. दोघांची ॲडिशन 25a स्क्वेअर. ठीक आहे. आता 25a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे 5a. मीन्स हिअर डिस्टन्स RS इज इक्वल टू 5a युनिट्स. बघा या एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला कोऑर्डिनेट्स हे a च्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत, म्हणून डिस्टन्स RS हे देखील a च्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 1 टू एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व्ह केलेले आहे. आणि याच्या पुढचे एक्झाम्पल जे आहेत 7 पासून ते एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आमचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य पहा. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्स अगेन.